कार्तिकी एकादशीच्या म्हणजे इथं आल्यानंतर एक वेगळी अनुभूती, वेगळं समाधान या ठिकाणी आल्यानंतर मिळतं। कार्तिकी एकादशी निमित्त पांडुरंगाची विठू रखुमाईची पूजा करण्याचा मान संधी मिळाली। मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि आज पांडुरंगाकडे एवढं साकडं घातलं की आपला बळीराजा संकटात आहे। आता नोव्हेंबरमध्ये देखील पाऊस पडतो आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं आहे। शेती पूर्ण वाहून गेली, जमीन खरडून गेली, दुभती जनावरं वाहून गेली, घरांची पडझड झाली आणि म्हणून महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्रजी, मी, अजितदादा आणि आमच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की सगळ्या अटी शर्ती बाजूला ठेवून यावेळेस संकट मोठं आहे, शेतकऱ्याच्या मागं उभं राहायचं आणि 32,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं आणि आम्ही सांगितलं होतं की शेतकऱ्याची दिवाळी होऊ देणार नाही। दिवाळीच्याच दरम्यान त्यांच्या खात्यामध्ये देखील आम्ही पैसे जाऊ दिले आणि त्याचबरोबर त्यांना चिंता जी होती कर्जाची त्याचा देखील जो उपाय आहे कर्जमाफीचा त्याच्यावर देखील परवा आम्ही सरकारने निर्णय घेतला की कर्जमाफीसाठी समिती नेमली आहे, त्याची शिफारस एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येईल आणि जून 30 पूर्वी तोही निर्णय आम्ही घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे पांडुरंगाकडे शेतकरी, कष्टकरी, वारकरी, आमच्या लाडक्या बहिणी सगळ्यांच्या जीवनामध्ये सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे दिवस येतात। महाराष्ट्रावरचं सगळं संकट दूर होऊ दे, सगळी अरिष्ट दूर होऊ दे आणि महाराष्ट्र कायम सगळ्या क्षेत्रामध्ये नंबर 1 राहू दे। दुसरं आमचं काय मागणं